सत्य असेल तेच दिसेल. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत, त्यामुळं भारताचं सार्वभौमत्व संकटात सापडलं आहे असं त्यांनी म्हटलंय. वंचित बहुजन आघाडीनं काल मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राओला सरकार विरोधात निदर्शने आयोजित केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकर यांनी एका ट्विटरद्वारे मोदींवर पुन्हा निशाणा साधला. ते म्हणाले, पीएम मोदींचं नाव एप्स्टीन फाईलशी संबंधित ईमेलमध्ये येणं, अमेरिकेसोबत भारत विरोधी आर्थिक व्यापार करणे व विना सोर्स कोडचे महागडे राफेल विमाने खरेदी करण्यातून आपले राष्ट्रीय सार्वभौमत्व, प्रशासन धोरण, स्वायत्ता, राष्ट्रीय सुरक्षा व पंतप्रधानांच्या नेतृत्व क्षमतेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. त्यातून मोदींचं नेतृत्व कॉम्प्रोमाइज्ड असल्याचं स्पष्ट होतंय. असं स्पष्ट शब्दात सांगायचं तर मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत. काल मुंबईत वंचित बहुजन आघाडीनं मोदी विरोधातील जनतेच्या संतापाचा पाया घातला. तसेच मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत असल्याचा आरोप केलाय. वंचित बहुजन आघाडीची उपस्थिती सध्या मर्यादित असली तरी राष्ट्रीय पक्षांनी, विशेषतः काँग्रेसनं आमच्याकडून धडा घेतला पाहिजे. मागील 12 वर्षात या राष्ट्रीय पक्षांना जे जमलं नाही ते आम्ही करण्याचे व मोठ्या आवाजात बोलण्याचं धाडस दाखवलंय. जो करारनामा झालाय, अमेरिकेबरोबर करारनामा जो झालेला आहे, त्या करारनाम्यामधलं फक्त एक गोष्ट आपल्या समोर येते आणि ती म्हणजे शेतीच्या संदर्भातली. करारनामा फक्त असताना शेतीच्या संदर्भातला झालेला नाही, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या करारनाम्याचं म्हटलेलं आहे, अमेरिकेची जी चिंता असेल, अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण असेल, भारताला त्याच्याशी जुळून घ्यावं लागणार आहे. भारताला काय करावं लागणार तर त्याला जुळून घ्यावं लागणार हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथला असताना मोहन भागवत यांना असताना आम्ही विचारतोय, आणि म्हणून मोहन भागवत यांना आम्ही असताना विचारतोय की हे युद्ध वाढलं तर भारताचा सैनिक आणि भारताचा असणारा एअरबेस, हवाई अड्डे हे तुम्ही अमेरिकेसाठी खुले करणार आहात का? तो अमेरिकेच्या सांगण्यावरनं खुलं करणार असाल तर तुमचं स्वायत्ता गेली कुठे? तुम्ही स्वतंत्र राहिलात कुठे निर्णय घेण्याचे? आणि आज पुन्हा या देशाला गुलाम करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे हे लक्षात घ्या. आर्थिक दृष्टिकोनातून गुलाम करण्याची, राजकीय दृष्टिकोनातून गुलाम करण्याची, आणि या देशाचा असणारं सार्वभौम हे अमेरिकेकडे घाण ठेवण्याचा असा असणारा प्रकार. मोहन भागवत हे तुमच्या संघटनेला, RSS ला मान्य आहे का याचा पहिल्यांदा खुलासा करा. सत्ता तुमची आहे, आमची सत्ता वेगळी राहणार, विथ अ डिफरन्स. हा शब्दप्रयोग तुम्ही केला होता, हा जो वेगळेपणा आहे, डिफरन्स जो आहे, हा गुलामीचा डिफरन्स होता. तुम्हाला या देशाला गुलाम करायचं होतं. आज तुमचा करारनामा हा गुलामीचा करारनामा आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.